लाडकी बहिणीचा लाडकीचा खुशखबर खुशखबर खुशखबर. हप्ता वाटपाला पुन्हा सुरुवात झाली आहे. जोरामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाले. पट 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 सर्वांनी चेक करायचंय. संध्याकाळी 4 वाजल्यापासून जोरामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाले. पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आहे. बघा, आज रविवार होता. रविवारी देखील या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या टप्प्यामध्ये थोडं कमी वाटप झालं, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त काही बोललो नव्हतो. पण संध्याकाळी जोरामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे. तर सर्व लाडकेदारांनी आपले आपले अकाउंट चेक करायचे. ज्या ज्या लाडकेदारांना काल रात्री पैसे आले नव्हते, सकाळी आज पैसे आले नव्हते, त्या लाडकेदारांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आज तुम्हाला संध्याकाळी पैसे यायला सुरुवात झाली आहे का. पटपट सर्वांनी आपलं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला हप्ता भेटला आहे का. जर हप्ता भेटला असेल तर तो कधी भेटलाय, आपलं नाव, जिल्हा आणि टायमिंग या ठिकाणी सांगायचं आहे. चला आता वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडकेदारांनो, आणखी पण टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मी सकाळी पण सांगितलं होतं लाडकेदारांनो, 31 मार्च पर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. आणि वाटपाला सुरुवात झाली. आज किंवा काल जरी तुम्हाला हप्ता नाही भेटला तरी काळजी करू नका. उद्या परवा परत हप्ते वाटप होणार आहेत. काळजी करायची बिलकुल गरज नाही. हा गुरुदादा जे बोलतो तुम्हाला त्याच्यावर विश्वास पटला असेल. ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला बोलतो ते तुम्हाला सगळ्यांना आता समजलं असेल. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. एक छोटा प्रश्न विचारतोय, लाडकेदारांनो गुड न्यूज भेटली का, खुशखबर तुम्हाला भेटली का. सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय. आणि खुशखबर भेटली नसेल तर ई-केवायसी अपडेट केली का ते सांगायचं आहे. कारण की 31 मार्च पर्यंत वेळ आहे. 31 मार्च नंतर तुम्हाला काही करता येणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडकेदारांनी पटपट सर्वांनी सांगायचं आहे. तर आज वितरण होणार का, या ठिकाणी बघितलं असेल तुम्हाला मी म्हणलं होतं. तर आज वितरण चालू आहे. रविवार आहे तरी देखील आज वितरण सुरू आहे. दुसरी गोष्ट, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाटप होणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. पुराव्यासहित दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि बाकी महिलांना हप्ता कधी भेटणार आहे, जर काल पण आला नाही, आज देखील आला नाही, तर मग हप्ता कधी भेटणार, किती भेटणार सगळं सांगतो. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता तुम्हाला पुरावा दाखवतो. लाडकेदारांनो, सगळ्या गोष्टी आपल्या पुराव्यासहित असतात. त्याच्यामुळे सर्व लाडकेदारांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक आहे. लाडकेदारांनो, पुरावा तुमच्या समोर आहे. या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला मेसेज दाखवत आहे. या ठिकाणी बघा, वेळ आहे 4:13 हा अकाउंटला मेसेज पडलाय. लाडक्या बहिणीला पैसे पडल्याचा या ठिकाणी पुरावा दाखवत आहे. या ठिकाणी आयसीआयसीआय बँक अकाउंट मध्ये या ठिकाणी दिसत आहे क्रेडिट रुपये 1,500 रुपये या ठिकाणी दिसत आहे. 29 मार्च 2026 या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळे दिसत आहे लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हा हप्ता आहे. ते तुम्हाला बघू शकता. फेब्रुवारी 2026 म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे. अवेलेबल बॅलन्स वगैरे ते काही गरज नाहीये. तर लक्षात घ्या लाडकेदारांनो, पुरावा तुमच्या समोर दिसत आहे 4:13 म्हणजे आज दुपारी किंवा म्हणू शकतो 4:13 हा मेसेज तुमच्या समोर आहे. तर लाडकेदारांनो, कधी वाटप सुरू झाले, 1-3-4च्या दरम्यान या ठिकाणी वाटप पुन्हा सुरू झाले. सकाळच्या टप्प्यामध्ये झालं होतं वाटप, पण खूप कमी प्रमाणात. असं म्हणू की एकदम कमी स्वरूपात वाटप झालं. पण 3-4 वाजल्यापासून धड 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 लाडकेदारांच्या अकाउंटला पट 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 लाडकेदारांच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाले. त्याच्यामुळे सर्वांनी चेक करून घ्या. ज्या ज्या लाडकेदारांना काल नव्हते आले, सकाळी नव्हते आले, चेक करून घ्या. अकाउंटला पैसे आले असतील. या ठिकाणी बघा, 29 मार्च 2026 29 मार्च म्हणजे आजची तारीख आहे. 28 तारीख कालची होती. 28 तारखेला पण हप्ता वाटप झाला. आज 29 मार्चला देखील या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनशॉट दिसत आहे. तर लाडकेदारांनो, आपल्याकडे पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला मी सांगतो, सगळ्या गोष्टी सांगतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पुरावा तर तुम्हाला दाखवलाय, अजून काही दाखवतो. त्या गोष्टी तुम्ही बघा. वितरण या ठिकाणी बघा, वितरण किती वाजता सुरू होतं. तुम्हाला मी सकाळी पैसे होतं 9 ते 12च्या दरम्यान देखील लाडकेदारांना पैसे आले, पण खूप कमी समजून घ्या. त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाहीये. तर कुणाला सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे आले होते का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. 9 ते 12 आज सकाळी कुणाला पैसे आले होते का कमेंट बॉक्स सांगायचे. दुपारी 2 ते 5 हे तुम्हाला बघा, मी सकाळीच सांगितलं होतं. 2 ते 5च्या दरम्यान पण पैसे सुरू झालेले आहेत. 3, 4, 5 या दरम्यान लाडकेदारांना भरपूर प्रमाणात पैसे सुरू झालेले आहेत. पण आता बघा, अजून 6-9च्या दरम्यान कुणाला पैसे जमा होतील का हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुम्हाला हप्ता भेटला आहे का, तुमचं नाव, जिल्हा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आणि किती वाजता, आज भेटलाय का काल भेटलाय ते पण तुम्ही मला सांगू शकता. ज्या ज्या लाडकेदारांना गुड न्यूज भेटले सगळ्यांनी कमेंट बॉक्स सांगायचंय.
आता राहिला प्रश्न ज्या लाडक्यांना हप्ता भेटला नाही त्यांच्यासाठी. तर तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यांनो, तुम्हाला 19वा हप्ता भेटलाय का? 19वा हप्ता जर भेटला असेल, तुमची ई-के-वाय-सी अपडेट असेल, काळजी करायची गरज नाहीये. आज, उद्या, परवा ह्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला अकाउंटला पैसे येतील. त्याच्यामुळे तुमचं नाव, जिल्हा सांगा. तुम्हाला 19वा हप्ता भेटला होता का? ई-के-वाय-सी अपडेट आहे का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि त्याच्यानंतर बघा, ज्यांना 19वा हप्ता पण भेटला नव्हता, 17वा 18वा हप्ता पण नव्हता भेटला, 19वा हप्ता पण नव्हता भेटला, अशा लाडक्या त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय तुमची ई-के-वाय-सी तुम्ही अपडेट केली आहे का? तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार आहे का? ह्या 2 गोष्टी पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. सरकारी नोकरदार जर असेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही, तुमचे हप्ते बंद होणार आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना ज्यांना हप्ता भेटला नाही कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं. चला, वेळ आहे तर पुढच्या गोष्टीकडे आता वळणार आहोत. बघा, आज वितरण होणार का तुम्हाला सांगितलंय. आदित्य तटकरे मॅडमचं मी सकाळी सांगितलं होतं, आदेश आलेले आहेत, वितरण होणार म्हणजे होणार आणि वितरण झालं पण आहे. तुम्हाला ते मी पुराव्यासहित दाखवलेलं आहे. कोणाला आज आला आहे का तुम्ही कमेंट बॉक्स सांगा. तुमचा म्हणजे मी तर दाखवलंच तुम्हाला, पण तुम्हाला पण कोणाला आज पैसे आलेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर वितरण संपलं नाही, लक्षात ठेवा, वितरण संपलेलं नाही. उद्या परवा देखील वितरण असणार आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता बघा, काही तुम्हाला अजून काही कमेंट्स आले तर कमेंट्स वाचून दाखवणार आहे. हो आले दादा, आजच पुरंदर, या ठिकाणी बघा लाडकेदारांची मेसेज आहे, 4 मिनिटापूर्वीचा मेसेज आहे हा. हो आले दादा, आजच पुरंदर, सासवड या ठिकाणी म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये देखील पैसे आलेले आहेत. कोणत्या अशा लाडकेताई आहेत का ज्यांना पैसे आले नाहीत कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुणे जिल्ह्यातल्या कोणी लाडकेताई आहेत का? पुणे, नाशिक ह्या 2 जिल्ह्यातले सांगा. पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई या 3 जिल्हे, नागपूर, नागपूरनंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे 6 जिल्हे कोणत्या कोणत्या लाडक्या या ठिकाणी राहतात आणि त्यांचे हप्ते आलेत का नाही कमेंट बॉक्स सांगा. पुण्यामध्ये म्हणत असाल, नाशिकमध्ये म्हणत असाल, ठाण्यामध्ये म्हणत असाल, सगळीकडे पैसे आलेत असं समजू नका की वितरण सुरू झालंय. वितरण सुरू झालेलं आहे, पण काही काही ठिकाणी लेट होतं. त्याच्यामुळे काळजी करू नका. बऱ्याच लाडके त्यांचे अजून पण हप्ते आलेले नाहीत. ते पण तुम्हाला मी आत्ता सांगतोय. बऱ्याच लाडके त्यांना 19वा हप्ता आला होता, त्यांनी ई-के-वाय-सी पण अपडेट केली, तरी पण त्यांना आज किंवा काल हप्ता आलेला नाहीये. काळजी करू नका. उद्या परवा 2 दिवस वेळ आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करताय, काळजी करू नका. पुढचं आहे बघा, नाही भेटले दादा पुणे. बघा, एका ताईला भेटलेले आहेत, एका ताईला नाही भेटले. म्हणजे विचार करा की एकाच जिल्ह्यामधल्या ताई, पुण्याच्या ताई आहेत, पण तो एकाला भेटले एकाला नाही भेटले असं समजून घ्या. ठाणे में नाही आहे 20वा हप्ता. बघा, ठाण्यामध्ये नाही आला. हो, मी तुम्हाला आत्ता सांगितलं, ठाणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी अजून आलेलं नाही. म्हणजे बऱ्याच लाडके ताईला आलं नाही, पण अशा नका समजू की कुठंच आले नाही. ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये पण आलेले आहेत. थँक्यू दादा, तुम्ही खूप छान माहिती देतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल आले पैसे, 6 वाजता 20वा हप्ता मिळाला. खूप खूप धन्यवाद लाडके त्यांचे. बघा, या ठिकाणी ताईंनी सांगितलंय की काल छत्रपती संभाजीनगरला पैसे आलेले आहेत आणि किती वाजता, संध्याकाळी 6 वाजता पैसे आलेले आहेत. बघा, कालचा जो टप्पा होता 3 वाजल्यापासून सुरू झाला. मी तुम्हाला सांगितलं होतं, कालच्या सकाळच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की त्याचे 3 टप्पे असतील, त्या 3 टप्प्यामध्ये तुम्हाला वाटप होणार आहे. 3 वाजता काल वाटप सुरू झालं होतं. 3 वाजताचे पण तुम्हाला मी पुरावे दाखवू शकतो, काही काळजी करू नका. ते पण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवू शकतो. चला, आता बघा पुढचा आहे सर 28 तारखेला म्हणजे काल. हे बघा, 28 तारखेला 3:05 आम्हाला पैसे भेटले. अनंत पाटील यांचा हा मेसेज आहे. बघा, तुम्हाला मी आताच बोललो होतो, 3 वाजता पण पैसे आलेले, सुरुवात झाली होती काल दुपारी सुरुवात झाली होती, नंतर नाही आले. आता बघा, काही काही ठिकाणी नाहीत आले. काळजी करू नका, पैसे तुम्हाला येऊन जातील. अजून नाही आले, पुणे जिल्हा नाही आले की काही काळजी करू नका, पैसे सगळ्याला येणार आहेत. कोणाला अजून काही प्रॉब्लेम असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. नाव, जिल्हा पटपट सांगा. ई-के-वाय-सी केली का ते सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.